पॅडचा मोबाईलपासून इंजिनिअरिंगपर्यंत एका रिक्षाचालकाची मुलाची खरा संघर्षमय सौम्य अनुभव. शेवट पाहायला विसरू नका. आज इंस्टाग्राम DM आयफोन आहे, पण 2012 मध्ये माझ्याकडे कीपॅडचा फोन होता. स्टेटस नव्हते, फक्त मिस कॉल यायचे. वायफाय नव्हता, पण स्वप्न मोठे होते. पैसा नव्हते, पण जिद्द जबरदस्त होती. घर छोटं होतं, पण विचार मोठं होतं. 4 भाऊ, जबाबदारी डोक्यावर. वडील रिक्षाचालक आणि मी इंजिनियर व्हायचं स्वप्न पाहणार होतो. कॉलेजला फक्त 2 शर्ट होते. एक घातला की दुसरा धुवायचो. त्यावेळी ब्रँडेड कपडे नव्हते, पण स्वाभिमान माझा ब्रँडेड होता. फी भरणं म्हणजे घरात ताणतणाव. आई बचत करायची होती. वडील जास्त फेऱ्या मारायचे होते रिक्षाचे. उन्हात पावसात रिक्षा चालवायची माझ्या भविष्याकरिता फक्त आणि फक्त. सन 2012 मध्ये इंजिनियर झालेलं होतं. तेव्हा लिंक्डइन माहीतच नव्हतं, DM नव्हते. CV हातात घेऊन जागोजागी फिरायचो. इंटरव्ह्यूसाठी बसने जायचो. कधी पोटात काही नसायचं, पण डोक्यात स्वप्न असायचं. घर बदलायचं आहे, परिस्थिती पण बदलायची आहे, हाच एकच मूलमंत्र होता. आणि सतत श्री स्वामी समर्थ यांचे नामजपी चालू होते. तुम्हाला आठवते का नाही माहीत नाही. मुलगी पाहायची जरी असेल तर सायकल घेऊन 4 वेळा चक्रा मारत होतं. प्रोफाईल नव्हते, स्टोरीज नव्हत्या, फक्त नजर आणि धडधड. बोलण्याची हिंमत तर अजिबात नव्हती. काळ साधा होता, पण भावना खऱ्या होते. प्रेम निरागस होतं. कधी तुम्ही अशा चक्रा मारलं होतं का? आता डायरेक्ट DM करतात, इन्स्टा, फेसबुक. आमच्या वेळी असं काय नव्हतं बरं का. माझ्या मित्रांकडे त्यावेळी अँड्रॉइड आलेलं होतं, चांप सॅमसंगचा. माझ्याकडे अजून कीपॅडचा मोबाईल होता. ते सर्व काही फेसबुक वगैरे उघडत होते. यूट्यूब पण चालवत होते. तो काळ 2Gचा होता. मी नोट्स वाचायला लागलेलं होतं. ते पार्टी करायचे. मी पार्ट टाइम शोधायचो, कारण घरात मी एकटाच मोठा होतो. 4 भावांची जबाबदारी, हार मानणं पर्याय नव्हता. वडील रात्री उशीर यायचे, थकलेले, घामानं आलेले होते, पण चेहऱ्यावर एकच प्रश्न, बाळा अभ्यास केला ना? त्या प्रश्नात प्रेम होतं, त्याग होतं, विश्वास होता आणि माझ्यावरचा भरोसाही होता. तोच माझं फ्यूल होतं. त्या काळात पैसे नव्हते, पण स्वप्न थांबलेलं नाही. परिस्थिती कठीण होती, पण मन कठीण केलेलं होतं. लोक हसलेलं होतं, काही कमी लेखलेलं होतं, पण मी शांत राहिलेलं होतं. कारण मला माहीत होतं, मला माझी वेळ बदलायची आहे. पहिली कमाई हातात आलेली होती. वडिलांच्या हातात ठेवलेली होतं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं. माझ्या डोळ्यात अभिमान आलेला होता. तो क्षण पैशापेक्षा मोठा होता. तो विजय पदवीपेक्षा मोठा होता. कारण संघर्ष हा जिंकलेला होता. घर जिंकत होतं, नशीबही थोडं थोडं बदलायचं होतं. मी मोठा झालेलं होतं स्वतः. घर डिझाईन केलेलं होतं. प्रत्येक भिंतीत आठवणी, प्रत्येक खोलीत संघर्ष लिहिलेला होता. वडिलांची रिक्षा अजूनही आठवते. उन्हातील ती फेरी अजूनही आठवते. 2 शर्टही अजूनही आठवतात. कीपॅडचा फोनही अजून आठवतो आणि जिद्दही कायमस्वरूपी आठवत असते. आज पोरांच्याकडं आज इंस्टाग्राम आहे, DM आहे, स्मार्टफोन आहेत, पण संघर्षाशिवाय यश नाही. गरीब असणं चूक नाही, स्वप्न सोडणं चुकीचं आहे. जर रिक्षाचालकाचा मुलगा घर डिझाईन करू शकतं, तर तुम्हीही करू शकत नाही का? कॉलेजमध्ये काही जण हसायचे, अरे रिक्षावाल्याचा मुलगा म्हणायचे. रिक्षा रिक्षा अशी चेष्टाही करत होते. शब्द छोटे होते, पण जखम खोल होती. मी काही बोललेलं नाही, फक्त आणि फक्त मनात ठरवलेलं होतं, उत्तरांना शब्दाचं नाही, यशाने द्यायचं असतं. गरीब असणं माझी चूक नव्हतं, पण गरीबच राहणं हा माझा निर्णय असतं. म्हणून अभ्यासाला चिटकलेलं होतं. लोकांच्या टोमण्याला इग्नोर केलेलं होतं. रिक्षाचा आवाज मला लाज वाटत नव्हती, तोच माझा अभिमान होता. कारण त्या आवाजात त्याग होता, संघर्ष होता आणि माझं भविष्य पण होतं. माझे सर्व मित्र कॅन्टीनमध्ये बसायचं. मी बाहेर पाण्याची बाटली घेऊन उभा राहिलेलं होतं. पैसे वाचवायचे होते, कारण घरात गरजा मोठे होते. 4 भाऊ माझ्याकडे पाहत होते. मोठा म्हणून जबाबदारी माझी होती. अपयशाला जागा नव्हती, बहाण्यांना वेळ नव्हती, फक्त आणि फक्त पुढे जाणंच होतं. रात्री उशिरा अभ्यास, दिवसा कॉलेज.
आणि मध्ये मध्ये पार्ट टाइमही शोधलेला होता. शरीर थकत चाललेलं होतं, पण मन हरायला मान्य नव्हतं. कारण वडिलांचं घाम मला आठवायचं होता, आईचा त्यागही आठवायचा होता, घरची परिस्थिती आठवायची आणि पुन्हा उभा राहायचो. काही जण म्हणायचे, तुझ्याकडं काहीच होणार नाही, तू फक्त आणि फक्त बापाचं काम आणि रिक्षा चालवायचं. तेव्हा खूप वाईट वाटायचं, पण मी शांत राहिलेलं होतं. कारण सिंह कधी ओरडत नाही, तो वेळ येईपर्यंत थांबतो, तयारी करतो आणि मग मैदान जिंकतो. मीही तसंच केलेलं होतं. पहिल्यांदा ऑफिसमध्ये प्रवेश केलेला होता तेव्हा आठवलं सायकलवरच्या त्या चक्रा, कीपॅडचा तो फोन, 2 शर्ट, रिक्षा स्टँड आणि चेष्टा करणारे चेहरे. आणि आजचा तो दिवस सगळं डोळ्यासमोर आलेलं होतं. पैशाने श्रीमंत होणं सोपं असतं, पण स्वाभिमानाने श्रीमंत होणं खूप कठीण असतो. मी दोन्ही कमवायचं ठरवलेलं होतं. मेहनतीने, प्रामाणिकपणाने, कोणाचा अपमान न करता, कोणाला कमी न लेखता. कारण मला माहीत होतं गरिबीही कशी असते. जे मित्र मला रिक्षा रिक्षा म्हणायचं, तेच एक दिवस मला म्हणाले, भाऊ रिस्पेक्ट आहे. वेळ बदललेली होती, परिस्थिती पण बदललेली होतं, पण मी बदललेलं नव्हतं. अजून पाय जमिनीवर होते, कारण संघर्ष विसरलेलं नव्हतं. तोच माझी खरी ओळख होती. माझं स्वप्न होतं स्वतःच्या घरचं डिझाईन स्वतः करणार. प्रत्येक विटेत एक आठवण होती, प्रत्येक भिंतीत एक संघर्ष होता, प्रत्येक खिडकीत एक स्वप्न होतं. ते फक्त माझ्यासाठी घर नव्हतं, तो माझ्यासाठी प्रवास होता. रिक्षापासून रचनापर्यंत, टोमण्यापासून टाळ्यापर्यंत हा बदल होता. आज सर्वांच्याकडे सोशल मीडिया आहे, पण तेव्हा मोटिवेशन नव्हतं, फक्त परिस्थिती होती आणि स्वतःशी केलेलं वचन होतं. हार मानायचं नाही, गरीब राहायचं नाही, कुटुंब खाली बघणार नाही आणि नाव कमवायचं, तेही स्वच्छ मार्गाने. संघर्षाने मला घडवलेलं होतं, लोकांच्या चेष्टाने मला मजबूत केलेलं होतं, गरिबीने मला शिस्त दिलेले होतं, अपमानाने आग दिलेले होतं आणि स्वप्नाने दिशा दिलेलं होतं. आज मी एकटा उभा आहे, कारण हार मानलेलं नाही, कारणे बहाणे केलेले नव्हते, कारण जिद्द कधी सोडलेलं नव्हतं. मोठं होणं म्हणजे पैसा नाही, मोठं होणं म्हणजे विचार आणि जबाबदारी स्वीकारणे. मी तेही पहिला स्वीकारलेलं होतं. परिस्थितीकडून, वडिलांकडून, आयुष्याकडून, संघर्षाकडून आणि स्वतःकडून शिकलेलं होतं. मोठं होणं म्हणजे फक्त पैसा नाही, मोठं होणं म्हणजे विचार मोठा असणे, परिस्थितीवर रडणं नाही, रडगाणं अजिबात नाही, परिस्थिती बदलण्याची हिंमत ठेवणे. मी ते शिकलो गरिबाकडून, मी ते शिकलो वडिलाकडून. रिक्षाच्या प्रत्येक फेरीतून मी शिकलेलं होतं, घामाच्या प्रत्येक थेंबातून आणि स्वप्नाच्या प्रत्येक तिणगीतून मी शिकलेलं होतं. सकाळी कॉलेज, संध्याकाळी जबाबदारी, रात्री अभ्यास, झोप कमी, स्वप्न मोठे, ठकवा यायचं. तेव्हा श्री स्वामी समर्थ यांचे नामजप मी मनापासून करत होतं, पण थांबणं मला जमत नव्हतं. कारण स्वामींचे ते शब्द मला आठवत होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कारण श्री स्वामी समर्थ माझ्याकडे पाहत होते. 4 भावांचं भविष्य माझ्या हातात होते आणि मी सर्वात मोठा होतो. माझे मित्र मजेत होते आणि मी गणितात गुंतलेलं होतं. ते प्लॅन करत होते ट्रिपचे, मी प्लॅन करत होतो करिअरचे. ते फोटो काढत होते, मी भविष्य घडवत होतं. त्यांना आजचा दिवस हवा होता, मला उद्याचं आयुष्य. म्हणून मार्ग प्रत्येकाचे वेगवेगळे होतं. रिक्षावाल्याचा मुलगा हा टोमणा एक दिवस माझी ओळख बनलेले होतं, कारण मला लाज नव्हती, अभिमान होता. वडिलांनी हार मानलेला नाही, मग मी कसं मानू? त्यांची रिक्षा माझी प्रेरणा, त्यांचा संघर्ष माझं बळ होतं, त्यांचा विश्वास माझी ताकद होतं. यश पटकन मिळालेलं नव्हतं, अनेकदा रिजेक्शनही मिळालेलं होतं. उत्तर खूप नकारात्मक होतं, पण मी सकारात्मक राहिलेलं होतं. कारण अपयश हे तात्पुरतं असतं, प्रयत्न कायमचा असतं. वेळ लागत होती, पण तयारी पूर्ण होती आणि एक दिवस संधी आलेलं होतं. माझा पहिला पगार काही मोठा नव्हता, पण त्याची किंमत खूप मोठी होती. कारण त्यात घरचा सन्मान होता, आईचा त्याग होता, वडिलांचं घाम होता, माझी रात्रभरची मेहनत होती आणि देवाचा आणि श्री स्वामी समर्थ यांचा आशीर्वादही कायम पाठीशी होता. तो दिवस आठवला की अजून मेहनत करावीशी वाटते. परिस्थिती बदललेली होती, पण सवय बदललेली नव्हती. अजूनही साधेपणा तोच टिकू नये. अजूनही जमिनीवर पाय आहेत, कारण वर जाणं कठीण असतं,
पण वर टिकणं जास्त कठीण असतं. म्हणून मी शिस्त आणि डिसिप्लिन ठेवलेलं होतं, संयम ठेवलेला होता आणि कृतज्ञताही ठेवलेलं होतं. आज सोशल मीडिया आहे, पण तेव्हा फक्त जिद्द होती. आज नेटवर्किंग आहे, तेव्हा फक्त मेहनत होती. आज संधी जास्त आहे, पण स्पर्धा पण जास्त आहे. फरक एवढाच आहे, हार मानणारे तेव्हाही हारले आणि लढणारे तेव्हाही जिंकलेले होतं. मला कधी कधी शॉर्टकट का हवा नव्हता, कारण शॉर्टकटचा शेवट लहानच असतो. मला लांब पल्ला गाठायचं होतं, म्हणून संयम ठेवलेलं होतं, मेहनत वाढवलेले होते, स्वतःवर गुंतवणूक केलेलं होतं, कौशल्यही वाढवलेलं होतं, विचार वाढवलेलं होतं आणि आत्मविश्वास पहिल्यापेक्षा जास्त वाढवलेलं होतं. लोकांनी कमी लेखलेलं होतं, पण स्वतःला मी कधीच कमी मानलं नव्हतं. हेच तर खरी ताकद होतं. बाहेरची टीका थांबत नाही, पण आतील श्रद्धा मजबूत असावी. लोक बोलतील, लोक हसतील, पण शेवटी परिणाम बोलतो आणि तोच अंतिम उत्तर असतो सगळ्यांच्यावर. मोठा भाऊ असणं सोपं नसतं का. स्वतःची स्वप्न बाजूला ठेवावी लागतात, घरचं स्वप्न पुढे ठेवावे लागतात, जबाबदारी पेलावी लागते, चुका टाळावे लागतात, निर्णय घ्यावे लागतात. हार कधी मानायचे नसतात, कारण मागे लोक उभे असतात आणि ते तुमच्यावर विश्वास ठेवलेला असतात. यश मिळालं की लोक विचारतात, अरे लका कसं केलास, पण मी अपयशात कोणच विचारत नाही. म्हणून प्रवास स्वतःलाच माहीत असतो, वेदनाही स्वतःलाच माहीत असतात, संघर्ष स्वतःलाच माहीत असतात आणि मेहनतही स्वतःला माहीत असते. त्यामुळे कोणत्या गोष्टीचा गर्व राहिलेला नव्हता. मी फक्त कृतज्ञता आणि श्री स्वामी समर्थ यांचं नामजप करत राहिलेलं होतं. घरात गरीब जन्म घेणे हा अपघात असतो, पण गरीब मनाने जगणं हा निर्णय असतो. मी निर्णय बदललेला होता, विचारही बदललेलं होतं, सवयी बदललेलं होतं, बचतीचे प्रमाण पण केलेलं होतं, परिणाम बदललेलं होतं आणि आयुष्यही बदललेलं होतं. आज जर कोणी चेष्टा करत असेल तर त्यांना उत्तर देऊ नका, वेळेला उत्तर द्या, कारण वेळ सगळ्यांना शिकवते, भल्या भल्या मोठ्यांनाही शिकवते. मेहनत कधी वाया जात नाही, प्रामाणिकपणा कधी हारत नाही, जिद्द कधी थांबत नाही आणि स्वप्न कधी मरत नाही. जर तुम्ही हार मानला नाही तर जीवनात दोन पर्याय असतात. एकतर परिस्थितीला दोष देत असतो, त्यावेळी माझ्यासोबत जी मित्र होते तेही असंच करत होते, परिस्थितीला दोष देत होते, किंवा परिस्थिती बदलणे. मी दुसरा पर्याय निवडलेला होता. म्हणून मी आज इथं आहे, कारण मी परिस्थिती बदललेलं होतं. रिक्षाच्या सावलीतून यशाच्या प्रकाशाकडे आलेलं होतं आणि अजून प्रवास माझा सुरूच आहे. मी कधीच थांबलेलं नव्हतं. माझा हा अनुभव पैशाचा नाही, ते मानसिकतेचा आहे. तो तो स्वाभिमानाचा आहे, ती कुटुंबासाठी लढण्याची आहे, ती जिद्दीची आहे. मी शांत उतरायचं आहे, ती टोमण्याची यशाचे उत्तर द्यायचे आहे. आणि प्रत्येक मध्यमवर्गीय मुलाची हा अनुभव आहे, जो हार कधी मानत नाही. जर रिक्षा चालकाचा मुलगा 2 शर्टात कॉलेज पूर्ण करू शकतो, कीपॅड पासून इंजिनियर होऊ शकतो, स्वतःचं घर स्वतः डिझाईन करू शकतो, टोमण्याला यशाने उत्तर देऊ शकतो, परिस्थितीला कोणताही दोष न देता बदलायचं ठरलेला असतो. गरीब असणं लाज नाही, स्वप्न शोधणं लाज आहे. हा अनुभव 2013चा तुमच्या मनाला थोडा तरी स्पर्श केला असेल तर पॅटर्न वेगळा या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण त्यावेळी कोणतेही मोटिवेशन नव्हतं, त्यावेळी कोणतेही यूट्यूब नव्हतं. कृपया मनापासून विनंती आहे, हा अनुभव शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आता इथे पण आलायस तर श्री स्वामी समर्थ म्हणायला विसरू नकोस. बोला श्री स्वामी समर्थ.